जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वनमॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. थँक्यू सो मच. होळी मॅच कडे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाला वंदन करून, आई जुदानी मातेला वंदन करून आणि या नवापूर नगरीमधील दत्तगुरु आराध्य दैवत दत्तगुरूला वंदन करून अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा करून मी समालोचक अनिल बेनबन्सी आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत करतोय. सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेला हातभार लावलेल्या सर्व व्यक्तींचे मी हार्दिक स्वागत करतोय. चला टायमर चालू केलेला आहे आणि थेट घेऊन चलतोय नवापूर नगरीमधील एक जबरदस्त आयोजन केलेली टुर्नामेंट आपण पाहतोय. दत्तगुरू नवापूर क्रिकेट क्लब आयोजित दत्तगुरू प्रीमियर लीग पर्व तिसरं आणि पर्व तिसऱ्यामधला आजचा दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसातला आपण पहिल्या गटातला दुसरी मॅच. दोन फलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. धाकड फलंदाज आपण पाहतोय दीप्तेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज ही जोडीमध्ये. आणि नेहमीप्रमाणे अजय पवार पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. पहिला चेंडू हलक्या रीतीने खेळून काढला आणि संधी होती धाव बाद करण्याची. फॉलो थ्रो मध्ये चेंडूला अडवलं, फेकलं होतं यष्टींवरती लागला नाही. त्यामुळे दीप्तेश आपल्या क्रीजमध्ये पोहोचलाय. हो, पुढील चेंडू लेग स्टंपच्या भरपूर बाहेर, वाईडचा इशारा पंचांकडनं. भरपूर रेअरली घडते अजयकडनं अशा पद्धतीचे चेंडू असे पडणं, परंतु आता या ठिकाणी पडलाय. वाईडचा इशारा पंचांकडनं आलाय जरूर. आता मात्र ऑफ साईडला चेंडूला ठेवलाय आणि एकेरी धाव काढली गेलेली आहे सूरजच्या मार्फत. सूरज इकडे नावा सांगण्यासाठी आमच्याकडे सूरज कोरडे आलेला आहे खरा, परंतु प्रत्येक खेळाडूंवरती बक्षिसं लावतोय. आबिदने जर डाय मारून चेंडूला अडवला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक सूरज कोरडेकडनं देण्यात येणार आहे. अजयनी विकेट हॅट्रिक घेतली तर त्याला 1000 रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. खाने को नहीं चने पिछवाड़ा मांगे जायफल, तनखा 550 और कंधे पे टांगे रायफल. अशा पद्धतीचं सूरजचं वक्तव्य आहे. सूरजची परिस्थिती आता अशी आहे, पण इकडे रायफल टांगतोय. बॅटीची कडा, चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये जातो डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव भेटेल या चेंडूवरती. एका धावनीशी आपण पाहतोय 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. एक वाईट टाकला होता आणि त्याच्यानंतर आपण पाहतो एक डॉट सुद्धा टाकला. त्या कारणे 5 बॉल 5 फलकावरती धावा आहेत. शेवटचा बॉल हो थोडासा आखूड टप्प्यात टाकला होता, परंतु टप्पा पडल्यानंतर थोडा कमरेपर्यंत उसळी घेणारा चेंडूला हलक्या रीतीने घेऊन काढला. थर्डमॅन रिझन मध्ये पाठवलं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 ओव्हर संपला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 6 धावा फलकावरती. चांगली सुरुवात बनवली. बॉल टू बॉलचं समीकरण पहिल्या षटकामध्ये काढून घेतलेलं आहे. अजय एक चांगला गोलंदाज आहे, त्यामुळे SSB एकनिष्ठ बॉलिंग संघाच्या दोन्ही फलंदाजांनी एकेरी धाव घेत 6 धावा फलकावरती लगावल्या. यस मयूर. सायरन वाजलाय मयूरचा, कारण दुसरं षटक आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये SSB एकनिष्ठ बॉलिंग संघाने पॉवर प्ले घेतलाय. दुसऱ्या षटकामध्ये शिवम बेनबन्सी गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्याच्या षटकामध्ये फटकेबाजी करण्याची निश्चितच चान्स असेल अशा अनुषंगाने दोन्ही फलंदाजांनी पॉवर प्ले घेतलाय. परंतु एक चॅलेंज आहे या पॉवर प्ले मध्ये षटक टाकणं. भरपूर वेळा टाकलेला आहे शिवमने आणि यावेळी सुद्धा त्याला पॉवर प्लेचं षटक टाकायचं आहे. 6 मध्ये 6 आल्यात. पुढचे 6 शिवमच्या हातून पडणार आहेत. पहिला चेंडू हो टप्पा पडल्यानंतर दीप्तेशला कळत नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा फिरतोय आणि फिरल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉल आलाय आणि डॉट बॉल आल्यानंतर कॉन्फिडन्स थोडंसं मनामध्ये असणार आहे शिवमच्या. सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हळुवारपणे बॅटीवरती आला होता. मारण्याची संधी नव्हती, परंतु त्या चेंडूवरती एकेरी धाव घेऊन थोडासा
एकेरी धावसंख्या पुढे वाटचाल करूया अशा अनुषंगाने घेतलेली ही एक धाव. एका धावण्याची धावफलक 7 वरती जाऊन पोहोचलाय. 8 चेंडू आतापर्यंत संपल्यात. एक डॉट शिवमने टाकले पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा चौफेर नजर फिरवली जाते करता धरता वैभव पाटील यांच्या मार्फत. फिल्डिंग कोणत्या पद्धतीची आहे ती पाहिली जाते. ओहो, या ठिकाणी चुकी घडलाय. चुकीचं रूपांतर 4 धावांसाठी चौकार जातोय. चांगला चेंडू होता. निश्चित टप्पा पडल्यानंतर थोडंसं उसळी घेतलेली होती कमरेच्या लेवलला ती उसळी चेंडूची होती, परंतु त्याच चेंडूला वाट पाहिली चेंडूची. शेवटी आपण पाहिलं कव्हरची शिला ठोकला आणि त्या चेंडूवर चौकार गोळा केला. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. आता मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेला मारत, परंतु बॅटची खालची कडा लागून सरळ बॅटिंग केला. ऑन साईडला शॉटला क्षेत्ररक्षक मुकेश आहे, त्याच्या हातामध्ये रन घेण्याची कुठलीच संधी नाहीये. 11 धावा फलकावती. 4 बॉल आतापर्यंत झालेत पॉवर प्लेचे. 2 चेंडू बाकी असतील. आता मात्र ऑफस्टम्पच्या भरपूर बाहेर चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय आणि या वाईड निशी धावफलक 12 वरती पोहोचते. 12 धावा फलकावती लगावल्या जातात. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. हो, आता मात्र डॉट बॉल येतोय. याच वाटलं होतं सूरजला की हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर असावा, त्या कारणे लिफ्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु त्याच्या शरीराचा वेध घेतला चेंडूने. स्पर्श झाला शरीराला. त्या ठिकाणी आपण पाहिलं तर फाईन लेगला जात होता चेंडू, परंतु त्या ठिकाणी विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण आर्यन पवारला पाहतोय. त्यांनी चेंडूला अडवला. रन घेण्याची कोणतीच संधी नाहीये आणि डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल असेल. 12 धावा फलकावरती आहेत. या षटकामध्ये डॉट सुद्धा आलेत, अवांतर सुद्धा आलाय, चौकार सुद्धा लगावलाय आणि या षटकामध्ये तब्बल आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. लास्ट बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा बॉल. सुरेख चेंडू. लेग स्पिनचा मारा होता. थोडंसं कमी उसळी घेणारा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर आणि त्या चेंडूवरती हलक्या रीतीने 1 धाव काढली गेली. पॉवर प्लेचा जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालं. 8 धावांचं षटक संपन्न करून बाजूला झालेलं. आता मात्र तिसऱ्या षटकामध्ये कोणता गोलंदाज जाईल त्याचा विचार विनिमय केला जातो. तत्पूर्वी आपण डीजीला देऊया संधी, ऐकूया सुमधुर संगीत, पुन्हा येऊया मैदानामध्ये. 41-31 नंबरची थार ठेवून एंट्री करी शानदार, ठेवून एंट्री करी शानदार, ठेवून एंट्री करी शानदार. मोठ्या मनाचा हाय दिलदार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार, संकट समयी देतो आधार. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे सो मच. पहा, अर्धी इनिंग संपली. अर्ध्या इनिंग जेव्हा पहिली इनिंग स्टार्ट होती त्यावेळेस हे गाणं ऐकून थोडंसं एनर्जी आणणारं हे सॉन्ग टीम आगाशीचं, आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय अर्धी इनिंग संपली पहिली आणि अर्ध्या इनिंगला पुन्हा एकदा हे गाणं ऐकलं म्हणजे आणखी एनर्जी देण्यासाठी. आणि एनर्जी मला वाटते SSP बोळीन संघाच्या खेमेमध्ये आलेली आहे, कारण सूरजच्या बॅटीतून येतोय आणखीन एक चौकार. आई दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर, देव कृपा मावर आगरी कोल्यावर. ख्याती आहे SSP बोळीन संघाची, कारण फटकेबाजी करण्यासाठी जाणला जातो. ज्या ज्या ठिकाणी आपण खेळताना आपण त्यांना पाहिलं, त्यांच्याकडनं भरपूर कमी पाहिलं की त्यांनी 30 पेक्षा कमी धावा फलकावती लावलेल्या आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना जबरदस्त बॅटिंग त्यांच्या मार्फत 30च्या वरच धावा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या लोकांनी, आणि आजही तोच प्रयत्न केला जातोय. 4 धावांनी वाढ केल्यानंतर 17 वरती धावफलक पोहोचलाय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडू अजून बाकी असेल. ओहो, थोडासा या ठिकाणी वाटलं होतं की सूरजला हा चेंडू बेल्स नाही पडल्यात. चला, रिव्ह्यू घेतला गेलेला आहे वाईडचा. हा वाईड आहे की नाही ते आपली DBN लाईव्हची टेक्निकल टीम या ठिकाणी बघितली जाईल. टेक्निकल टीमच्या रूपाने आपण नयन तांडेला पाहतोय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी नयन तांडेलची राहिलेली आहे आणि आज सुद्धा तीच कामगिरी आपली बजावत असताना आपण पाहतोय. रस्त्यावरती ज्यांनी गाड्या ठेवल्यात त्यांनी रस्त्यावरच्या गाड्या जरा काढायच्या आहेत. त्या बोरीच्या झाडाच्या मागे भरपूर रस्त्यावरती गाड्या आहेत, त्यांनी जरा प्लीज त्या काढायच्या आहेत. मोठ्या गाड्या येतात त्यावेळेस ट्रॅफिक होते त्या ठिकाणी. वाईट नाही मिळलं. चला, फेअर डिलिव्हरी.
दोन बॉल कव्हर दिशेला चांगला फटका आहे, फेकी आलाय, परंतु फेकी आल्यानंतर ज्यावेळेस यष्टांना चेंडू स्पर्श केला त्यावेळेस सूरज आपल्या क्रीज मध्ये पोहोचतो, एक रन कंप्लीट करतोय आणि या एक रननिशी धावफलक 18 वरती पोहोचलाय. 118 ज्या ठिकाणी आपण पाहतो 2.3 षटक संपल्यात. अजूनही आपण पाहाल का 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या इनिंग मधला आणि सलामीवर बॅटर मैदानामध्ये अजून पाहतोय. दीप्तेची बॅट अजूनपर्यंत थांबलाय. दीप्तेच्या बॅटीला थांबू दिला शिवम बेनबन्सी. जबरदस्त क्षेत्ररक्षण कव्हर दिशेला क्रॅकिंग शॉट होता, परंतु त्याच्या समोर पडल्यानंतर शिवमने ज्यावेळेस चेंडूवरती हात टाकला होता त्यावेळेस चेंडू अडला आणि अडल्यानंतर आपण पाहतोय एक रन दीप्तेश आणि सूरजने धावून काढलेली आहे. लोअर फुटबॉल पडला चेंडू आता मात्र ओहो डायरेक्ट हिट काम फिट. सूरज रनआउट चिरपाने बाद. हे जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. जीवाचा जीवलग हाय तो खरा, राजा माणूस शोभे कोहिनूर हिरा. आहे नारंगी गावची शान, आहे नारंगी गावची शान. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. रंजन पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाचे फॅन. वरून आलेला आहे नवीन फलंदाज वरुण परमार, एक SSP एकनिष्ठ बॉलिंग संघाचे कर्णधार आणि एक विस्फोटक फलंदाज सुद्धा आहे. षटक सुद्धा टाकलं जाते त्यांच्या मार्फत. एक अष्टपैलू असा खेळाडू आपण पाहतोय वरुण परमार. नॉन स्ट्रायकरमध्ये आपण त्याला उभा राहिलेला पाहतोय. टॅपचे सारे खेळलेला फटका शिवम बेनबन्सी पुन्हा एकदा चेंडूला अडवलाय. थेट यष्टी वरती मारण्याचा प्रयत्न केला होता आणि जो नेम मारला होता तो नेम चुकला, त्या कारणे दीप्तेश आपल्या क्रीज मध्ये पोहोचला आणि पोहोचून एक रन कंप्लीट केलाय. एक रन कंप्लीट केल्यानंतर आपण धावफलक जर पाहिलं 3 षटक संपल्यात. 3 षटक संपल्यानंतर धावा फलकावती 19 19 धावा. मुकेशचं षटक सुद्धा हे जबरदस्त राहिलेलं आहे. 20 धावा 20 रन ऑन द बोर्ड 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिलं षटक 5 धावांचं होतं, त्याच्यानंतर आपण पाहिलं तर पहिलं षटक 6 धावांचं होतं, त्याच्यानंतर 7 धावांचं षटक शिवमचं, त्याच्यानंतर आपण पाहतोय मुकेशचं षटक 7 धावांचं. आर्यन आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. पुढील गोलंदाज आर्यन पवार. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव आला. आता मात्र लेफ्ट हँड बॅटर वरुण स्ट्राईक एंडवरती येतोय. पहिला चेंडू खेळणार या इनिंग मध्ये वरुण. वनडाऊनच्या रूपाने फलंदाजी मार्कवरती आला होता. सूरज आणि दीप्तेश ही जोडी मैदानामध्ये स्टार्ट करायला आली होती आणि चांगली फलंदाजी राहिलेली आहे सूरज आणि दीप्तेशची. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय वरुण फलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. पहिली धाव त्यांच्या बॅटीतनं येताना आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान धावा फलकावधी 22 धावा फलकावधी आतापर्यंत लगावलेल्या 4 चेंडू अजूनही शेष आहेत आणि या 4 चेंडूवरती दीप्तेश विचार करेल मोठा फटका एखादा त्याच्या बॅटीतून यावा, परंतु या ठिकाणी तो प्रयत्न करण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये जयने चेंडूला अडवला, फेकी केली. रन घेत असताना क्रीज मध्ये पोहोचू शकले नाही दीप्तेश आणि त्यामुळे त्यांना बाद व्हावं लागलं. क्रिकेट क्षेत्रात त्याची हो छाप, रंजन पाटील हा एक खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू टॉप. रंजन पाटील आहे खेळाडू टॉप. क्षेत्ररक्षक आहे तो बाप, भले भले त्याच्या पुढे हो फ्लॉप. भले त्याच्या पुढे हो फ्लॉप. भले भले त्याच्या पुढे हो फ्लॉप. आहे नारंगी गावची शान. हे जे कडवं आपण ऐकलं, एक क्रिकेटचा चाहता रंजन पाटील दादा जो आपल्या आगाशे टीमचा करता धरता आहे आणि त्यांचा एक भरपूर मोठा आधार असतो आगाशे टीमला रंजन दादांचा. आणि या कडव्यांमध्ये आपण पाहिलं त्याची क्रिकेटबद्दलचा उल्लेख. 26 धावा फलकावरती आहे. 2 चेंडू बाकी आहेत या षटकामधले. एक ऑलराऊंड परफॉर्म
आपण त्याचा खेळाचा पाहिलेला आहे भरपूर वेळा. चला एकेरी धाव आलाय, शेवटचा बॉल असेल, 27 धाव फलकावधी. शेवटचा चेंडू आहे, शेवटच्या चेंडूवरती दीपेश आलेला आहे या शेवटचा चेंडूचा सामना करण्यासाठी. रत्नेश आलाय, प्रथमेश शेवटचा चेंडूवरती काय करेल. आर्यनचा हा बॉल प्रथमेश साठी ड्राईव्ह केलाय, कव्हरची दिशेला. अजय पवारने चेंडू लावला, फेकी थोडीशी खराब. फेकी खराब नाही तर फेकी गॅदर करण्यामध्ये खराब राहिला आर्यन. त्या कारणे 1+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड केल्या जातील आणि या 2 धावा ऍड झाल्यानंतर धावफलकावरती आपण धावा पाहतोय 29-29. येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये टीम आगाशी संघाला 30 धावांचा टार्गेट असेल. एकवीरा माऊली नागरी कोल्यांची सावली. एकवीरा माऊली अगरी कोली लोकांच्या ती हातेला धावली. हा 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 तुझे डोंगरावर देव कृपा मावर. चला टीम आगाशी सलामीवर बॅटर मैदानामध्ये पाठवा. 30 धावांचा पल्ला गाठायचा आपल्याला आणि या 30 धावांचा पाठलाग 24 चेंडूंमध्ये गाठायचा आहे. चर्चा चाललाय या ठिकाणी. आपण पाहतोय SSP एकनिष्ठ बॉलिंग संघामध्ये की टीम आगाशी संघाचे दोन्ही फलंदाज येतील, त्यांना कोणत्या पद्धतीने रोखायचं आहे ती रणनीती या ठिकाणी केली जाते. आणि ही रणनीती केल्यानंतर आपण पाहतोय दीप्तेश येतोय गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी. चला बॅटर मैदानामध्ये दाखल होतात वैभव पाटील आणि अजय पवार. एक धाकट जोडी आहे. या जोडीमध्ये जी दमखम आहे, ती ताकद आहे, निश्चितच आपण पूर्ण असोसिएशनमध्ये पाहिलं आहे, पूर्ण संघात टुर्नामेंटमध्ये पाहिलेलं आहे आपण. आणि ती जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे या 30 धावांचा पाठलाग करण्यात. परंतु आपण पाहतोय SSP एकनिष्ठ बॉलिंग संघ सुद्धा 3 बॉल 3 चौक्याला 2020. चला लेफ्ट स्टार्टचा इशारा पंचांकडनं आलाय. दीप्तेश गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी. दीप्तेश गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज, एक चांगला गोलंदाज आपण पाहतोय SSP एकनिष्ठ बॉलिंग संघाकडून. नयन कालुश्रे सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. हलक्या रीतीने पहिल्या चेंडूवरती पहिली धाव आलेली आहे. टाळ्या सुद्धा वाजल्या नयन सरांसाठी. एंट्रीज भारी आहे नयन सरांची. विषयच नाही आहे, विषय गंभीर आहे. गंभीर सर आज आलेले नाही मिळत आहेत आणि थोड्याच वेळानंतर गंभीर सरांची गाडी सुद्धा इकडे लँड होणार आहे, त्यांची वाट पाहिली जाते. हा सुरेख चेंडू दीप्तेच्या हातून पडलेला जबरदस्त चेंडू हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला आणि 1 रन काढलाय. वारंवार कानामध्ये सांगितलं जाते सूरज कोरडे यांच्या मार्फत की अजय पवारने 3 बॉल 3 चौकार ठोकले, त्यांना माझ्याकडून 2000 रुपये दिले जातील. पुन्हा एकदा तो डायलॉग आठवतो, खाने को नहीं चने पिछवाड़ा मांगे जायफल, तनखा 550, कंधे पे टांगे रायफल. ही परिस्थिती आहे सध्याची. आणि चला हितेन सोमय्या यांच्याकडनं
दीप्तेच्या 2 विकेटवरती 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. हे रायफल टांगू शकतात. आपल्या संघासाठी लावलेलं आहे बक्षीस. ओ हो, सुरेख चेंडू हलक्या रीतीने खेळायचा ऑन साईडला, परंतु बॅटची वरची कडा लागून थोडंसं पिचच्या इर्द चेंडू राहिला आणि एकेरी धाव आलाय चेंडूवरती. 4 बॉल 4 धावा फलकावरती लगावल्या जातात. अजूनही किती वेळा डायलॉग मारू. 4 बॉल 4 धावा फलकावरती अजूनही आपण पाहायला गेलं तर ALC स्पोर्टचे मालक लॉसनजी कोरे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आभार या स्पर्धेमार्फत. विनंती अशी लॉसन दादा, आपण मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. टॅपच्या सारे खेळलेला फटका जातोय 1 रनसाठी. शेवटचा बॉल बाकी आहे. नाही, 6 बॉल 6 झाल्यानंतर 1 रन अजून तिकडे ऍड करा. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनं 6 धावा फलकावरती. 30 धावांचा पाठलाग करत असताना टीम आगाजी संघ यश डीजे मयूर. एकवीरा माऊली नागरी कोल्यांची सावली. सायरन वाजलंय. डीजे मयूरचं लक्ष फक्त गाणी वाजवण्यामध्ये नसतो, पूर्ण मॅचचा लेखाजोखा हे बघत असतो. आणि कधी काय होतं, कधी नो चेंडू पडतो, कधी पॉवर प्ले घेतला जातो, सर्व लक्ष त्याच्याकडे, अंपायरकडे सुद्धा लक्ष असते त्याचा. आणि ते सायरन ज्या टायमाला जो सायरन वाजवत असेल त्या टायमाला तो सायरन वाजवतो आणि इशारा करतोय की या पद्धतीचा आता घडलेला आहे. तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. सूरज आलाय गोलंदाजी मार्कवरती आणि सूरजच्या गोलंदाजीवरती पॉवर प्ले घेतलाय टीम आगाशी संघाकडून. पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात, म्हणजे पहिल्या इनिंग मध्ये ज्या पद्धतीचं समीकरण होतं त्याच पद्धतीचं समीकरण आता मात्र दुसऱ्या इनिंग मध्ये सुद्धा दिसतंय. 6 धावांचं पहिलं षटक आणि त्याच्यानंतर घेतलेला पॉवर प्ले. ऑन साईडला कव्हरला ड्राईव्ह करायचा, परंतु बॅटची खालची कडा लागून चेंडू ऑन साईडला, शॉटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी जातोय, चेंडूला अडवला जातोय, डॉट बॉल येतोय. अनिल सर, एक प्राइज आलेला आहे. अजयने जर 3 चेंडूत 3 चौकार मारले तर तब्बल 3000 रुपयांचं पारितोषिक लावलंय सूरज कोरटे यांच्याकडनं. तर बक्षिसांची खैरात चालू झाली आहे, पण बक्षिसांच्या खैरातीमध्ये विकेट जाते आणि डीजे येतोय. कमन डीजे. एकवीरा माऊली नागरी कोल्यांची सावली. एकवीरा माऊली अगरी कोली लोकांच्या हाते लाधावली. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. पहिल्या विकेटचा पतन झालाय. चला लक्ष द्यायचं आहे. टायमर चालू आहे आणि टायमर चालू असताना त्या टायमरकडे लक्ष ठेवा आणि वेळेचं भान ठेवा. फटाफट मॅच खेळा. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय 6 आले होते, त्याच्यानंतर पॉवर प्लेचा षटक जबरदस्त पडलाय. वैभव समोर गोलंदाजी टाकत असताना सूरजने टाकलेली गोलंदाजी उल्लेखनीय राहिलेली आहे. पहिला डॉट, त्याच्यानंतर वैभवची विकेट आणि त्यानंतर आपण म्हणतोय ऋषभ हेमाडे आलाय फलंदाजी मार्कवरती. 1 डाऊनचा फलंदाज, त्यांनी पहिली धाव घेतलाय त्याच्या वैयक्तिक खात्यामधली. एकेरी धावाने त्याचं खातं खुललंय आणि 500 रुपयाचं पारितोषिक. सूरजने जर एक विकेट घेतली तरी. आता मात्र लेफ्ट केल्या चेंडूला पंच पाहतायत, आपल्याकडे वळतायत, वाईडचा इशारा देत आहेत. अजयची विकेट घेतली तर सूरज यांच्यासाठी हितेन भाईकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि
रिॲक्शन अजयची पाहण्यासारखी होती. त्याला वाटलं होतं की त्याच्या बाजूने सरळ मारला तर 4 धावांसाठी चेंडू जाईल, परंतु अडवल्यानंतर त्याचं रिॲक्शन पाहण्यासारखं होतं. अनिल सर, कधी कधी ना प्रश्न पडतो की विकेट नक्की बॉलर पाडतोय की बाहेरून जे प्राईज लावतात ते विकेट पाडतायत. हा पण एक मोठा प्रश्न आहे. हा नक्कीच, कारण ज्या पद्धतीने बक्षिसं लागावली जातात त्यामध्ये ॲग्रेशनमध्ये फलंदाज सुद्धा खेळायला जातो आणि त्यावेळेस आपली विकेट गमावतो. असं भरपूर ठिकाणी घडलंय की याला बक्षीस द्यायच्या होती, याला आपण पनिशमेंट देऊया अशामध्ये जातात आणि विकेट देऊन जातात. ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला, फिल्डिंग चांगली झालाय आणि ऋषभ हे माडे रनआउटच्या रूपाने बाद. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान, फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. येस, थँक्यू DJ. अनिल सर, आगाशी संघ थोडासा फसल्यासारखा दिसतोय, परंतु फसला असताना सुद्धा प्राईजमध्ये पण कॉम्पिटिशन लागलंय. मगाशी 3 चौकारांसाठी 3,000 होते, आता त्यामध्ये पण निगोसिएशन केलंय, निगोशिएट केलंय. आता एका चौकाराला 1,000 रुपये लागले फक्त अजयसाठी. ही खैरात आहे बक्षिसांची आणि एक आपल्या भावाबद्दल प्रेम आहे. भावाला थोडंसं ॲग्रेसिव्ह करण्याचं हे काम केलं जाते. सूरज कोरडे याच्या मार्फत गोलंदाजी मार्गवरती आलेला आहे महेश आलाय. 2 ओव्हरमध्ये 9 धावा फलकावती लावले. टायमरकडे लक्ष द्यायचं आहे. 7 मिनिटं राहिले 2 षटका टाकण्यासाठी. SSB बॉलिंग एकनिष्ठ संघ हलक्या रीतीने जयने घेऊन काढला चेंडूला, एकेरी धाव काढलाय. 2.1 षटक संपल्या, 10 धावा फलकावरती लगावल्या गेल्यात. पहा पहिल्या 6 चेंडूमध्ये 6 द्या. सूरजचं प्रभावकारी षटक, जबरदस्त षटक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्ची पडला, 2 विकेट हासिल केल्या. ड्राईव्ह केलाय कव्हर क्षेत्रामध्ये. ओहो, फिल्डिंग सुपर फिल्डिंग दीप्तेश आहे त्या ठिकाणी. चेंडूला अडवलाय, रन घेण्याची कुठलीच संधी नाही. आता मात्र अजय दबावात असणार आहे, कारण चेंडू आहे 10 मध्ये 20. सरळ बॅटीने खेळलाय, फिल्डिंग प्रथमेशने केलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. 9 बॉल 20 ची गरज आहे आणि अजय प्रयत्न करतोय, परंतु आता मात्र आलाय चेंडू 4 धावांसाठी चौकार. सरळांनी जोरात बोलायचं आहे. बोला गणपती बाप्पा. हे पाहुणा यो गणपती न देवाला, पाहुणा यो गणपती, पाहुणा यो गणपती न देवाला, पाहुणा यो गणपती. चलो भैया, बल्ले को खून लग गया है, बल्ले को तलवार को खून लग गया है. अभी ये तलवार रुकने वाली नहीं है. 8 गेंदों में 16 रनों की जरूरत है. फिर से एक बार मारना चाहते थे, लेकिन यहाँ पर उस तलवार का खून पोंछ दिया गया है. नैवेद्य मोदक लाडूचा, मन हा गणपती देवाचा. थैंक यू सो मच. आबिद भैया आ गए हैं बल्लेबाजी के संभालने के लिए, जहां पर 7 गेंदों में 16 रनों की जरूरत है और 7 गेंदों में 16 रनों की जरूरत रहते वक्त पहली गेंद थोड़ी सी फ्लाइट दी थी, मगर यहां पर हल्के तरीके से खेला, 1 रन निकाल लिया गया है. 3 ओवर का खेल खत्म हो चुका है. 3 विकेट के नुकसान पर 15 रन बोर्ड पर लग चुके हैं. आधा पल्ला गांठने के लिए 3 ओवर लग गए. अब आधा पल्ला गांठना है तो 1 ही ओवर बाकी है. 1 ओवर में 15 रनों की जरूरत है. चला, वरुण परमार गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. वरुणने 2 विकेट घेतल्या. हितेन भाईकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र कव्हर दिशेला मारला, क्रॅकिंग शॉट. आबिद पठाणच्या बॅटिंग येतोय चौकार.
6 मध्ये 15ची गरज, पहिला चौकार आलाय, 5 मध्ये 11ची गरज आहे, 5 मध्ये 11ची गरज आहे. पुन्हा एकदा वरुणचा हा बॉल आबिदसाठी असणार आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू गॅप मधून निघून जातो 4 धावांसाठी. कडक शॉट, चौकार. रिंकी आई हमारे गाँव बोला रे फैशन बनाई रिंकी आई हमारे गाँव बोला रे फैशन बनाई फैशन बनाई फैशन बनाई फैशन बनाई रिंकी आई हमारे गाँव बोला रे फैशन बनाई रिंकी आई हमारे गाँव बोला रे फैशन बनाई. क्या बात है, क्या बात है. 2 बैक टू बैक चौवे लगाते हुए आबिद पठान अपने बल्ले से आग उगलते हुए, और ये आग अगर लास्ट तक रही तो निश्चित ही ये टीम आगाशी को जिता देंगे. 4 गेंदों में 7 रनों की जरूरत है. 2 चौवे आए, 2 चौवे बाकी है. 4 गेंदों में 7 रनों की जरूरत. ओहो, ये प्रेशर है, दबाव है गेंदबाज के ऊपर. 4 बॉल 6 धावांची गरज. पहा 6 मध्ये 15ची गरज होती. 6 मध्ये 15ची गरज असताना आबिदच्या बॅटमधून 2 खणखणीत चौकार आले. त्याच्यानंतर दबावामध्ये काहीतरी वेगळं करण्यासाठी वरून गेले आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाका वाईड गेला. चार बॉल 6 धावांची गरज. ओहो, लाऊड कॉल होता जयचा, परंतु बॅटीला चेंडूने स्पर्श केला आणि चेंडू गेला फाईन लेगची सीला. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव भेटेल. 1 धावानिशी धावफलक 25 वरती पोहोचलाय. 3 बॉल 5 धावांची गरज. 3 बॉल 5 रन. मॅच रोमांचक मोड मध्ये आता मात्र येऊन राहिलाय. जबरदस्त बॅटिंग आबिदची राहिलेली आहे. जयसाठी हा पडणारा चेंडू असेल. ओहो, फुलटॉस चेंडू आणि त्या फुलटॉस वरती फुलटॉन वसूल करायला गेले होते, परंतु नुकसान करून बसले. जय आपली विकेट गमावून बसले. ही मराकीने में कदो जाल फस गई जल मछली अरे कीने में कदो जाल फस गई जल मछली मोड़ा मोड़ी के खुल गए भाग फस गई जल मछली मोड़ा मोड़ी के खुल गए भाग फस गई जल मछली अरे कीने में कदो जाल. पहा कशा पद्धतीने मॅच रुख पलटतोय. क्रिकेटच्या मॅच मध्ये आपण सांगू शकत नाही शेवटच्या चेंडूपर्यंत कोण मॅच जिंकेल. आता 2 बॉल मध्ये 5. शुभम आलाय फलंदाजी मार्कवरती. शुभम कांबळे एक दाखड फलंदाज, हा सुद्धा मधल्या फील्ड मध्ये आकाशी टीम मध्ये जबरदस्त बॅटिंग त्याच्याकडनं केली जाते. आता मात्र सुरेख चेंडू, चांगला चेंडू होता, त्या चेंडूला सन्मान दिला, डिक्लेअर झोन मध्ये पाठवला. आता मात्र समीकरण 1 बॉल 4 धावांचं समीकरण आहे. आबिद पठाण स्ट्राईक वरती येतोय, ज्याच्या बॅटीतून या अगोदरच्या पहिल्या 2 चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 चौकार आले होते आणि मॅचला यांनी मोमेंटम दिलं होतं, थोडंसं शिफ्ट केलं होतं मोमेंटमला. आणि आता मात्र त्याच पहिलं समीकरण आहे आणि या 1 मध्ये 4 ठोकल्या जातील का. आबिद रेडी आहे. हा बँजोला ढकढक होता आणि 1 बॉल 4 वरून समोर आहे आबिद. टॅपचे सारे खेळलेला फटका, चेंडूला अडवलाय प्रयासनी आणि फेकी केलाय. 1-4 पाहिजे होत्या, 1-1च आलाय, तर या ठिकाणी रनआउट झालाय आबिद. तर 4 झाल्या नाही, त्या कारणे टीम आगाशी संघ जबरदस्त फायटिंग दिली आणि ही मॅच गमावलेली आगाशी टीमने. मॅन ऑफ द मॅच सूरज. चला, बॅटिंग करत असताना सूरजच्या बॅटमधून आल्या होत्या